पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे। केवळ 48 तासात 320हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। विशेषतः खैबर पख्तूनवा प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलं। यामध्ये रस्ते, पूल, इमारती तसंच विद्युत यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त झाली। खैबर पख्तूनवा राज्यात सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एक दुर्घटना देखील घडलेली आहे। पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी पाठवलेलं हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यात 2 वैमानिकांसह 5 जणांचा मृत्यू झालाय। सुमारे 60हून अधिक जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले। अनेक जण बेपत्ता आहेत। रशियन मॉडेल आणि माजी मिस युनिव्हर्स स्पर्धक केसिनिया हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। एका विचित्र अपघातात एक हरिण तिच्या कारच्या विंडशील्डला धडकलं। त्यात ती गंभीर जखमी झाली होती। तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते। ती पॅसेंजर सीटवर बसली होती तर तिचा पती कार चालवत होता आणि अचानक एक हरिण उडी मारून रस्त्यावर आडवं आलं। हरणानं त्यांच्या कारला धडक दिली। या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती। रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर भयंकर हल्ला केला। या हल्ल्यात रशियाने एका अमेरिकन इलेक्ट्रॉनिक कंपनीला देखील लक्ष्य केलंय। मॉस्कोने युक्रेनवर 574 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे डागली। पुन्हा एकदा विमान प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याची घटना घडली। अमेरिकेतील टेक्सासमध्ये बोईंग 737 विमानाचा फ्लॅप तुटला। अपघाताच्या वेळी विमान हवेत होतं। विमान टेक्सासमध्ये उतरणार होतं। डेल्टा एअरलाईनचं 1893 क्रमांकाचं विमान हे एलेंडो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑस्टिन बर्गस्ट्रॉम विमानतळाकडे उड्डाण करत होतं तेव्हा ही घटना घडली। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अलास्काच्या एका व्यक्तीला $22,000ची नवीन मोटरसायकल भेट दिली। युक्रेन युद्धामुळे सोव्हिएत काळातील त्याच्या बाईकच्या दुरुस्तीच्या खर्चाबद्दल त्या व्यक्तीने तक्रार केली होती। त्याचा व्हिडिओ रशियन मीडियामध्ये प्रसारित झाला होता। पुतीन ट्रम्प यांच्या भेटीनंतर रशियन दूतावासाच्या एका अधिकाऱ्यानं त्याला नवीन बाईकची चावी दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।